तारणे परमानंद माधव श्री चैतन्य विश्व. हरे कृष्णा. सगळ्यांचं भक्तांचं स्वागत आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आणि प्रगतसत्र भगवद्गीता कोर्सच्या कार्यक्रमामध्ये. तर आजचा भगवद्गीता एवढा व्यावहारिक ग्रंथ आहे आणि आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला भेटते. म्हणून भगवद्गीता हे भागवत ग्रंथाचं आपण नित्यनेमानं अध्ययन श्रवण करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की ह्या जगामध्ये सगळ्या आपल्या सुखदुःखाचं कारण काय हे आपल्याला हे ग्रंथाच्या माध्यमातून कळतं आहे. जसं श्रीमद भागवताचा 7वा स्कंद अध्याय 7वा आणि श्लोक नंबर 42मध्ये ते म्हणतात की आपलं जीवन 2 गोष्टींमध्ये फसलेलं आहे. तर ते मग सुंदर श्लोकामध्ये म्हणतात, मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. सुखाय दुःख मोक्षाय संकल्प इह कर्मणी सदा प्रोत हे दुःखम मनी हया सुखाव्रतम. ह्या श्लोकाचा अर्थ काय की मनुष्य त्याच्या जीवनामध्ये 2 गोष्टीमध्ये अटकलेला आहे. सुख दुःख मोक्षाय संकल्प वर्जित. सकाळपासून जो संकल्प करतोय किंवा कर्म करतोय त्याचा उद्देश काय आहे तर 2 गोष्टी. एक म्हणजे सुख प्राप्त करणं आणि दुःखाची निवृत्ती किंवा दुःखातून मोक्ष प्राप्त होणं. आणि मग ह्या 2 द्वंद्वामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतंय, पण सदा प्रोते हया दुःखम. त्याला नित्य दुःख भेटत नाही आणि नित्य सुख भेटत नाही. जेवढं तो दुःख असतं त्या दुःखामागं थोडंसं सुख भेटते, सुखामागं लगेच दुःख आणि दुःखामागं सुख, असं त्याचं चक्र फिरत राहतो. आणि प्रकृती ते काय करते, जसं एक उंदीर असतो, तुम्ही एखाद्या पिंजऱ्यामध्ये पाहिलं तर त्या पिंजऱ्यामध्ये एक ठिकाणी त्याला चटका बसतो, एक ठिकाणी वडापाव भेटतो आणि मग तो जागा बदलत राहतो ते वैज्ञानिक लोक. तसं आपल्याला प्रकृती काय ते सुखामध्ये देत नाही. सुख दिलं तर आपण विसरून जाऊ, पण त्या सुखामध्ये त्या सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर दुःख देते आणि मग दुःखानंतर सुख कळतं आणि सुखामुळं दुःख कळतं आहे आणि मग सुखवृत्त. आणि याचं कारण काय, तो जसं सुखाची प्राप्ती करतो, कार्य सुरुवात करतो की लोक दुःख येते आणि दुःखामागं सुरुवात येते. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, सुख दुःख प्रवाता एवढे आणि सुख कसं आहे जावा एवढे. थोडंसं भेटते, पण ह्या सुखदुःखामध्ये फसण्याचं कारण काय किंवा आपण इथे का करतो, हे संकल्प कोण करते. सुखदुःख, मान अपमान, लाभ हानी, जय पराजय हे कोण करते. प्रकृती करते नाही, तर हे सुखदुःखाचा अनुभव आपलं मन करते. जसं उदाहरण मागच्या वेळेस मी गीता कोर्समध्ये दिलं होतं, तरी एकदा रिपीट करायला हरकत नाही की जसे एक व्यापारी असतो आणि त्याचा नौकर एकदा असंच मोठ्या जत्रेमध्ये जातात आणि जत्रेमध्ये गेल्यानंतर त्या जत्रेमध्ये एका दुकानामध्ये शिरल्यानंतर त्यांना एक अमूल्य आणि सगळ्यात कॉस्टली वस्तू त्या सँडिलियर भेटते. सँडिलियर म्हणजे आपलं एक अमूल्य वस्तू भेटल्यानंतर ती 50,000ची असते आणि मग ज्याच्या खिशामध्ये पैसा आहे तो जाऊन तो घेऊ शकतो. तर हा व्यापारी गेला आणि त्यांनी घेतलं आणि त्याला असं वाटलं की माझं नवीन बंगला आहे, नवीन घर आहे आणि ही वस्तू माझ्या घरात लावलं तर किती भारी होईल. आणि मग तो पैसे देऊन त्यांनी ती घेतल्यानंतर त्या दुकानानं आधी सांगितलं होतं, बाबा तू घेऊन चालला नाही, सगळ्यात महागडी आहे आणि अमूल्य आहे आणि सगळ्यात नाजूक आहे, याला सांभाळून ठेव आणि जर फुटली तर पुन्हा गॅरंटी नाही याची. तो घेऊन गेला आणि मग स्वतः मालकानं असं वाटलं की नौकराकडे देण्यापेक्षा मीच घेतो आणि गेल्यानंतर तो घेऊन आला. घरी आल्यानंतर गाडीत सांभाळून आणलं आणि आल्यानंतर जसं तो घरात पोहोचल्यानंतर नौकराला म्हटलं, बघ राजू हे तुझ्या ठेवून दे आणि सांभाळ्याला. जसं राजू पुढच्या रूममध्ये गेला आणि मालक दुसऱ्या डाव्या रूमला गेला की लगेच ती पडली आणि त्याचा आवाज कसा आला, जोरात खळकन आवाज आला. आवाज आल्यानंतर ह्या जो ओनर होता तर त्याचा जीवाचा पाणी झालं. अरे एवढी महागडी वस्तू नाजूक होती आणि एवढे पैसे दिले आणि एका मिनिटात नष्ट झाले. त्याला काय झालं, पहिलं त्याला जेवढा आनंद होता ती वस्तू घेतल्यानंतर त्याच्या काही काळानंतर ती वस्तू फुटल्यानंतर दुःख निर्माण झालं आणि जाऊन बघतो ती सगळ्या वस्तू पखारलेल्या आहेत, म्हणजे पसरलेल्या आहेत. तर त्याला वाटलं की आता नौकराला लागून काय, जुना नौकर आहे आणि बोललं तर त्याला वाईट वाटेल, त्यापेक्षा गप राहिलं. हा घटना कधी झाली, संध्याकाळी रात्रभर जेवला नाही, झोपला नाही आणि तो रूममध्ये जाऊन बघतो दुसऱ्या की तिथे नौकर एकदम बिंदास घोरतोय, त्याला काही फरक पडत नाही.
आणि बिंदा झोपल्यानंतर हा मालक रात्रभर वेरझाऱ्या करत राहतो, सकाळी उठतो. नोकराला काही फरक पडत नाही, मालकाला फरक पडतो. मालक दिवसभर जेवला नाही, नोकर बिसारा 3 टाईम जेवला आपल्या कामामध्ये. दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वेळ आली, काय वेळ आली की काहीच मालकाने काय केलं की त्याला बोलवलं, मला राजू बघ, काल मी ते महागडं सँडलर आणलं होतं, एवढं महागडं होतं, नाजूक होतं आणि तुझ्याकडून फुटलं. माहिती आहे की तुला कोणासाठी आणलं होतं? मला राजा माझ्या घरासाठी नव्हतं आणलं, ते मी तुला देण्यासाठी आणलं होतं ते. आणि जसं वाक्य हे नौकरानं ऐकलं, नौकराच्या मनात काय घुसलं, अरे एवढी महागडी वस्तू फुटली, ही माहीत असले तर मी किती सांभाळलं असतं. मालक मोकळा झाला, नौकर रात्रभर चक्कर मारायला लागला आणि तो जेवला नाही, झोपला नाही, त्याचा दिवस खराब झाला. काय झालं? सुख दुःख हे तो, म्हणजे त्याने विचार दुसऱ्याच्या मनामध्ये ट्रान्सफर केले आणि लगेच तो सुख दुःखाचा अनुभव करतो. तसं मन हे संकल्प आणि विकल्प करतो. जेव्हा मनासारखं झालं तेव्हा आनंद होतो आणि जेव्हा मनाच्या विरुद्ध झालं तेव्हा दुःख होतं. म्हणजे ह्या द्वंद्वामध्ये फसवत असतो. म्हणून आपल्या सुखदुःखाचं कारण दुसरं कोणतं नाही, किंवा आपण ज्या गोष्टीचा अनुभव करतो ते आपलं मन आहे. म्हणून आजचा प्रवचनाचा विषय असणार आहे की ह्या मनाला आपण कसं नियंत्रित केलं पाहिजे, त्यासाठी काय काय टॅक आहे. कारण आपण एक पाहिलं तर आपण परिस्थिती नाही बदलू शकत. घरातल्या लोकांना बदलू शकतो का? सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही बदलू शकता का? आहे का तुमच्या ताकद ती? तुमचं कोणी ऐकेल का? नाही. मग का नाही? आपल्या शिक्षाशास्त्रामध्ये एक वाक्य चांगलं सांगितलं, आप परिस्थिती को नहीं बदल सकते, आपको मनस्थिती बदलना पडेगा. मनाला बदलावं लागेल. आणि जेव्हा मनाला बदललं तर ते मन कसं बदलेल? कारण एवढं सहज सोपे नाही आहे. कारण की ह्या मनामध्ये, तर त्यासाठी आपण काही टॉपिक पाहूया की हे मनाची तुलना कशी केलेली. तर मन काय आहे हे पहिलं पाहूया. दुसरं आहे ह्या मनाचा स्वभाव काय, ह्या दुसरा विषय असणार आहे. आणि तिसरा विषय असणार आहे मनाला विकार काय आहेत, याला रोग काय ते पाहू. चौथं, तादात्म्य केल्यानंतर, ह्या मनाशी तादात्म्य केल्यानंतर त्या स्थिती आपल्याला कशी येते आणि मग ह्या मनाचा विकास कसा केला पाहिजे आणि पुढे मनोविकासाचा मार्ग कसा मदतीतून ठरण. आणि सर्वश्रेष्ठ मनाची स्थिती जर स्थापित झाली तर ह्या जगामध्ये तुमच्याकडे कोणतीही परिस्थिती आली तर तुम्ही आनंदी आणि सुखी समाधानी जीवन जगण्याचा राजमार्ग याच्यातून दिलेले. म्हणून पहिलं दिलेलं आहे की मन काय आहे. ह्या मनाची तुलना गीतेमध्ये भगवंत 7वा अध्याय श्लोक नंबर 4 मध्ये. म्हणून मी आज गीता ही प्रॅक्टिकली घेण्याचं ठरवलं होतं. 7वा अध्याय श्लोक नंबर 4 मध्ये मन काय याची तुलना केलेली आहे. ते म्हणतात, भूमेर आपण वायू खन मन एव बुद्धिरेवच अहंकार इति मन मे भिन्ना प्रकृती अष्टधा. इथे भगवंताची अष्टधा प्रकृतीचं वर्णन कोणतं आहे? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, हे अष्टधा प्रकृती भगवंताचा. आणि अष्टधा प्रकृतीमध्ये एक मन काय आहे? भगवंताची शक्ती आहे. कशी आहे? भगवंत विभूती योगामध्ये भगवंत म्हणतात की जे मनामध्ये मी आहे, भगवंत हे वर्णन करतात. तर ही अष्टधा प्रकृती असल्यामुळं ही मन कशामुळे होत आहे? तर जड कर्मेंद्रिय, जे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय यांच्या संपर्कात आल्यानंतर जड कर्म इंद्रियापेक्षा सर्वश्रेष्ठ काय आहे? कर्मेंद्रिया मन श्रेष्ठ आहे. इंद्रियामध्ये मन श्रेष्ठ आहे. आणि मनामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? बुद्धी आहे. आणि बुद्धीमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? आत्मा आहे. गीतेचा 3रा अध्याय श्लोक नंबर 42 मध्ये म्हणतात की बुद्धी हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपण 100% कोणाचं ऐकतो? मनाचं ऐकतो, बुद्धीचं ऐकत नाही. बुद्धी तुम्हाला चांगले संकल्प देते, पण मन म्हणतो नको. मन म्हणते सत्संगाला कशाला जातो, आई पहिली मग आज पाय. बुद्धी म्हणते नाही, जा जा, तिथं चांगलं थोडं ज्ञान ऐका भेटतं. मन आणि बुद्धीमध्ये फाईट चालते. मग तुम्ही कोणाचं जास्त ऐकतात त्याच्यावर तुमचा रिझल्ट असतो. तुम्ही बुद्धीचं ऐकलं तर चांगले तुमचे कारण बुद्धी तुम्हाला वाईट मार्गाला कधीच नेणार नाही. आणि मन हे तुम्हाला जी गोष्ट त्याला आवडती तिकडे नेते. म्हणून हे मनाला हे इथं तुलना केलेली की बुद्धीपेक्षा आहे. आणि मग भगवंत गीतेमध्ये 10वा अध्याय श्लोक नंबर 22 मध्ये वेदानां सामवेदस्मी देवानां वासवयव नामास्मी इंद्रियान मनस्मी भूतात्मी चेतना. इथं भगवंत काय म्हणतात? वेदामध्ये मी सामवेद आहे आणि देवास्मी वासव मी आहे, वासुदेव आहे.
म्हणजे देवामध्ये इंद्र मी आहे आणि इंद्रियामध्ये मन मी आहे भगवंत म्हणतात. आणि भूतामध्ये सर्वश्रेष्ठ जी भूतं आहेत, भूतं कोण? जे मनुष्य प्राणी आहे त्याच्यामधला जो चेतना आहे, जो आत्मा मी आहे, ही भगवंत मनाची व्याख्या करतात. आणि असं व्याख्या केल्यानंतर मग मनाचा स्वभाव काय? पहिलं तर मनाचं आपण काय पाहिलं, ते कोण आहे ते पाहिलं. दुसरं काय? मनाचा स्वभाव. मनाचा स्वभाव चंचलता, इच्छा करणं. जेव्हा ते इच्छा करतो ते इच्छाबरोबर नाही का चंचलता येते. आणि मग असं म्हणतात एक वैज्ञानिक, आपल्या दिवसभराच्या 24 तासामधून किती विचार येतात मनामध्ये? 60,000 विचार येतात. आणि त्या 60,000 इच्छांमध्ये आपल्याला वाटते की सगळ्या इच्छा माझ्या मनासारखे व्हावं, नाही होत. पण हे मन चंचल असल्यामुळं पहिला त्याचा स्वभाव काय? इच्छा करणं. आणि ती इच्छा पूर्ण नाही झाल्या की मग तो काय करतो? द्वंद्वामध्ये सुरतो. मग माझं तुझं किंवा मग ईर्ष्या, द्वेष, कपट, भांडण, तंटा. की विचार करा, छोट्या छोट्या मनाला ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो असेल तो मनाचा आहे. जसं कालच मी एक व्हॉट्सअपला पाठवत राहतात मला कोण ना कोणी, रेल्वेमध्ये असे कोणतरी याच्यामध्ये जात होते, 2 जोड्या, आपलं 2 ग्रुप, आपलं चेष्टा मस्करी करत होते. दुसऱ्याला वाईट वाटलं की आम्हाला हसतात. त्याच्यामध्ये मारामारी झाली आणि त्याच्यात 2 जण मेले. हे परवाचीच घटना आहे, 2-3 दिवसापूर्वी बातम्याला वाचला. की थोडंसं सुद्धा सहन होत नाही या मनाला की कोणी आपल्याला डोळे वटारले किंवा आपल्याला कोणी आपल्याबद्दल गैरसमज केलं. ते मन काय करतं आहे, त्याचा दुष्परिणाम किती करतो बघा. परिवारामध्ये आपण नवरा बायको असो, किती कोणावर कुत्रा मांजरकं भांडतात. नवरा बायको असो, आई वडील असो, बहीण भावंड असो, सासू सासरे असो, हे सगळा जो खटापटा आहे, जेवढी काही आहे ते मन तुम्हाला फिरवत राहते. आणि मन तुम्हाला कंट्रोल करून म्हणतं नाही नाही तू जे करतोयस ना त्याला सगळ्यात मनाला सपोर्ट कोण करतं आहे? अहंकार करतो. तू राईट आहे, बाकीचे कोण आहेत? रॉंग आहेत. आणि तू इगो, तुझा अहंकार, तू हार नाही मानायची बरं, तू काही कमी नाही. जसं आजच मला, आज नाही कालच एक म्हटलं की प्रभूजी मी कसं काय मागे म्हणू. म्हणलं भाऊ, मागं घेतलेलं बरं असते. जेव्हा आपण नम्र राहू, थोडा रस्त्यानं इगो दाखवला, 4-5 जण आले आणि पिटून गेले, काय फरक पडला तुझा इगो? मार खाशीन शरीरानं. तुझा इगो तर आतमध्ये बसलेला आहे, पण शरीर मान खाईन, गाल मार खाईन. त्यापेक्षा सगळ्यात कम बॅग मागे या. तर हे द्वंद्व करतं आणि द्वंद्वामध्ये युद्ध होण्याचं. मग आपण बघा, परिवारामध्ये होतं आहे, मग समाजामध्ये होतं आहे, मग जातीमध्ये होतं आहे, धर्मामध्ये होतं आहे, देशांमध्ये होतं आहे. हे कोण करतं आहे? मनच करतं आहे. तर तुझं आहे, माझं आहे. आणि मग ह्या दुःखाचं कारण काय करतं? मन कर. म्हणून द्वंद्वाचा विचार करता आणि द्वंद्वामध्ये तो चंचल येतो. अरे असं केलं तर कसं होईल, तसं केलं तर तसं होईल. आणि या चंचल मनामध्ये मग त्या मनाची चंचलता कशामुळं निर्माण होते? तर ते म्हणतात की का बरं ही चंचलता येते? जसं एखादा लॅपटॉप किंवा आपण एखादा कॉम्प्युटर घेऊया किंवा एखादा मोबाईल घेऊ, त्याच्यामध्ये एखादा व्हायरस शिरलं तर ते मोबाईल किंवा ते लॅपटॉप काय करतं? गडबड करून टाकते. त्याला अँटीव्हायरस टाकलं तर ते बरोबर क्लिअर होतं, नाही तर व्हायरस गेलं ना ते खराब करून टाकतं. तसंच आपल्या मनामध्ये, त्या मनामध्ये असे नकारात्मक विचार गेले तर ते काय करतात? द्वंद्व करायला लावतात. जसं मी गौराम प्रोनचं एक बुक्स वाचत असतो, त्याच्यामध्ये खूप सुंदर त्यांनी खूप एक स्टोरी मला ती माझ्या हृदयस्पर्शी झालेली. मागच्या वेळेस पण मी सांगितलेले, मनातील किडे. मनातील किडे म्हणजे काय की जसं एक वडील आणि एक मुलगा जंगलामध्ये गेले. ती स्टोरी खूप मोठी पण मी थोडक्यात सांगतो. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तिथे त्याचे वडील त्या जंगलाची सगळी माहिती देऊ लागले. देत असताना एका झाडाकडे गेले. त्याचं झाडाचं नाव बेवरची नावाचं झाड आहे. त्या गेल्यानंतर त्याचं आयु कमीत कमी 700-800 किंवा 1000 वर्ष राहते, प्लस राहते. आणि प्लस लागल्यानंतर तेवढं चिकट राहते, तोडा गेलं तर तुटत नाही. जेवढं ते डीपमध्ये आहे तेवढं ते हाईटला असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निसर्गाचा कोणताही त्याला प्रकोप एवढा प्रभावी पडत नाही. परंतु हे आलं ना मग गडबड करते. त्या झाडामध्ये एखादी फांदी एखादी फट राहिली तर तिथले आजूबाजूचे जे किडे प्रवेश करतात आतमध्ये, त्या फटीमध्ये, सालीमध्ये. आणि केल्यानंतर ते झाड 700-800 वर्ष जाणारं, निसर्गाला सामोरं जाणारं, त्याचं आयु, ते झाड मिनिमम 2-2.5 महिन्यामध्ये ते कोलॅप्स होऊन जाते. कारण ते किडे काय करतात? त्या झाडाला कुरतडून त्याचं अन्न नलिका पाण्याचं कट करून त्या झाडाला नाही काय 2-2.5 महिन्यामध्ये कोलॅप्स करून टाकते.
का? ते किडे गेल्यानंतर ते किडे त्या झाडाला उडवतात. तसंच मनुष्य खूप मजबूत असेल, स्ट्रॉंग असेल, भौतिक जगामध्ये त्याचं नियंत्रण असेल, परिवारावर नियंत्रण असेल, पण त्याच्या मनामध्ये संशयाची वृत्ती किंवा डाऊट मेंटली किंवा मन द्वैधामध्ये राहतो, तेव्हा तो स्वतः सुखी राहत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा सुखी ठेवत नाही. तो नेहमी त्या दृष्टिकोनातून बघतो, कारण मन त्याला नाही का म्हणतो नाही तू खरा आहेस. पण वास्तविक तसे काहीच नसते. जेव्हा आपण ग्राउंड लेवलला जाऊन कामं बघतो किंवा त्या स्थितीला बघतो, आपल्याला हे कळत नाही की आपल्या स्वभावामुळं, आपल्या मनामुळं आपण चांगलं करतो का वाईट करतो हे कळत नाही. आपल्या स्वभावाने, आपल्या मनामुळे दुसऱ्याला जास्त दुःख भेटते आणि त्या दुःखाचा परिणाम काय होतं आहे, आपण सुखी राहत नाही, समोरचा सुखी राहत नाही आणि त्या संबंधामध्ये काय होते, हळूहळू दरार येते. आता काही वाटणार नाही तुमच्या जीवनामध्ये, पण जसं जसं आयु जातात ना, लोक तुमच्या जवळ असून सुद्धा लांब राहिल्यासारखे राहते आणि तुमचेच लोक तुमचे दुश्मन बनतात. म्हणून कधीतरी आपण काळानुसार, परिस्थितीनुसार स्वतःला बदललं पाहिजे, समजलं पाहिजे. अरे आपण आनंद देतो का दुःख देतोय हे ॲनालाइज करणं महत्त्वाचं आहे. म्हणून माणसाचं वय किती जगतात हे महत्त्वाचं नाही. आता माणसं आहेत ना, त्यांना सांभाळलं पाहिजे. वस्तू येत राहतात, प्रोजेक्ट होत राहते, भरपूर तुमच्या जीवनात काही भेटल, पण माणसं गेलं ना. आताच मी ज्या परिवाराकडून भेटलं, तुमच्या मनामध्ये काय असेल ना सोडून द्या आणि त्या माणसाला सांभाळा. हे कधी सुटलं जाईल, तुमचं मन स्वच्छ राहिलं तर. आणि म्हणून ह्या मनाची चंचलता काय होते आणि त्या चंचल मनामुळं जेव्हा अशी स्थिती राहते तर तो काय राहतो, तणावामध्ये राहतो. आणि तणाव झाला की त्या तणावामध्ये जसं आजच्या सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम्स एज्युकेटेडमध्ये किंवा एज्युकेशन सिस्टममध्ये सगळ्यात 80% मोठा रोग कोणता माहीत आहे तुम्हाला? कोणता माहीत आहे? मेंटल स्ट्रेस. सगळ्यात जास्त सुसाईड करणारे IIT बँगलोर, IIT चेन्नई, बॉम्बे किंवा कोटा किंवा मोठमोठ्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त एज्युकेशन हबमध्ये किंवा रिच पर्सनमध्ये सुसाईड करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. का? की एवढं प्रेशर द्यायला जातं आहे. फॅमिली प्रेशर वेगळं, ऑफिसचं प्रेशर वेगळं, जीवनातले EMI हप्ते, हे मनामध्ये एवढं होतं आहे की तणावग्रस्तीमध्ये स्वतः तो नेहमी दुःखावश असतो. म्हणून कुठंतरी ह्या तणावग्रस्त बाहेर निघण्यासाठी ही जी उत्तेजना आहे, चंचल गती आहे, त्याला आपल्याला सांभाळणं महत्त्वाचं. म्हणून मनाची तुलना कशाशी केलेली? 2 गोष्टीशी केलेली. एक लहान मुलाशी. मुलगा काय करतो? चंचल मुलगा, तो बसत नाही कधी, इकडून उड्या मार, तिकडं उड्या मार, तो त्याला खाऊ द्या, काय द्या, तो चंचल बसतो. तसं मन काय करतं आहे, क्षणात इकडे. आणि सगळ्यात जास्त वायूपेक्षा स्पीड कसं आहे, ते मन एका सेकंदात, सेकंद बी सोडा, काही वेळात ते घरात पोहोचल, माहेराला पोहोचल, अमेरिकेला पोहोचल, मुंबईला पोहोचेल, ऑफिसमध्ये टिकेल. कुठं मन एवढा स्पीडमध्ये जातं आहे त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. म्हणून मुलाची तुलना कशाची केली? बालकाशी केली. त्या बालकाला त्या बालकाला जर शांत करायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला अशा गोष्टीमध्ये एंगेज करा की तो चंचलता राहणार नाही. तसंच मनाला जर तिथे एंगेज केलं तर ते चंचलता थांबते. नाही तर तो कसं आहे, मनाची तुलना आणखीन एक केली माकडाशी. माकड किती शांत प्राणी हो आहे का? नाही. पण एक संस्कृत श्लोकारामध्ये ते म्हणतात, मर्कटस्य सुरापान मध्ये वृषिकदंशनम तद्मध्ये भूतसंचारम यद्वा गत्वा भविष्यंती. एक तर माकड चंचल आहे. काय? माकड चंचल आहे पहिलं आणि त्याची दुसरी काय? मर्कट्य सुरापानं, त्याने देशी दारू पेली. म्हणजे पहिले चंचल आणि दारू पेल्यानंतर काय अवस्था होईल? मर्कट्यस्य सुरापानं. तद मध्ये वृषिक दंशन, त्याच्यात त्याला विंचू चावलेला आहे. तुम्हाला कोणाला विंचू चावलेलं आहे का? मला चावलेलं आहे शेतात खत भरताना. आणि असं धड बसता येत नाही, उभा राहतात नाही, माकडासारखं उड्या मारत राहते. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनं पहिले 1 तास काय करून काय नाही लिवायचं लाई झालं. तद वृषिकदंशनम. आणि वृषिकदंशन झाल्यानंतर काय? यद्वा मध्वा तदमध्ये भूतसंचारम. एक तर माकड, त्यानं दारू पिली. तिसरं इंचू चावला. चौथं भूतसंचारण, त्याच्यामध्ये भूत शिरलं आहे. यद्वा गत्वा भविष्यंते, त्याचं भविष्य काय असू शकेल. तसंच आपलं मन आहे. एक तर मन चंचल आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन आपण काही गोष्टी भरत राहिलं तर ते मन तुम्हाला काय करतं आहे, माकडापेक्षा बकर अवस्था करते. म्हणून कधी पण आपल्या मनामध्ये त्या झाडाला कोलॅप्स करतात तर मनामध्ये किडे नाही शिरले पाहिजे.
समोर बसलं पाहिजे की अरे नाही बाबा असं नाही, तर त्या दुःखाला कारण आपण बनतो, दुसरं कोणी म्हणून नाही. म्हणून इथे भविष्यंती दिलेले. तर आपलं मन कशासाठी दिलेलं आहे? मन एव मनुष्यानं कारण बंध मोक्षय बंधया विषया संगे मुक्ते निर्विषया मन. ते काय म्हणतात की मन हे मन एव मनुष्याना कारण बंध मोक्ष, ते मन आपल्या मुक्तीचं कारण आहे आणि बंधनाचं कारण. जसं हा दरवाजा आहे, ह्या दरवाज्यातून तुम्ही आतमध्ये पण येऊ शकतात आणि बाहेर पण जाऊ शकतात. तसं या मनानं तुम्ही आतमध्ये जर राहिले तर बंधनास करतात, पण ह्याच दरवाज्याच्या माध्यमातून तुम्ही काय करतात, बाहेर जाऊ शकतात. दुसरं उदाहरण घेऊया. जसं अग्नी, आपण पहिल्या चिमण्या असायच्या, दिव्याचं असायचं, तो दिवा पेटवला तर मोठा केला की ते अग्नी भडकायची आणि त्याचं काजळ जमा व्हायचे. पण तोच कंट्रोल केला तर प्रकाश पण देतो आणि तो काजळ पण होत नाही. तसं मनाला जर सैर चाडलं तर तो कुठे घेऊन जाईन माहीत नाही, पण त्या मनाला काय केलं पाहिजे, नियंत्रित केलं पाहिजे. जेव्हा आपण नियंत्रित करू तेव्हा आपल्याला चांगल्या मार्गाला आपण निर्णय घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं या मनाचा आणखीन अवस्था आहे की गती खूप भयंकर बलवान आहे तो. आणि कसं आहे त्याचं वर्णन करतात, त्याचा मनाचा स्वभाव सांगतात की का बरं, तर ते कशामुळे येतो, तिची अवस्था कशामुळे येते. तर भगवंत गीतेमध्ये 15वा अध्याय श्लोक नंबर 7 मध्ये म्हणतात भगवंत की मम वांशे जीव लोके जीवभूत सनातना मन षष्ठानी इंद्रियानी परकृष्ठानी. मन आणि इंद्रिया, मन षष्ठानी इंद्रिय, मन आणि 5 इंद्रिया. आता जसं रस्त्याने जातात, डोळ्यानं पाहिलं जिलाबी, मन म्हणतं चल, मनाला डोळे काय करतात, बघतात, मनाला इंडिकेट करतात आणि मन पायाला इशारा करतात चल तिकडे. आणि गेल्यानंतर जाताना म्हणतात, जिलेबीजवळ पाहिल्यानंतर मन इंडिकेट करतं खिशात हात घाल, पहिलं पाकिट आहे का ते बघ, बघितल्यानंतर पाकिट काढ, त्याच्यात किती पैसे ते बघ, अरे पैसे आहेत ठीक आहे, मग आता पैसे आहेत, मग जिलेबी घे. आणि मन म्हणतं ती जिलेबी घे, जिभेत टाक, त्याचा स्वाद घे. एक मन तुम्हाला किती कामाला लावतं. पैसे नसेल तर कोणाकोण उसने पाणी. सगळ्यात चांगलं उदाहरण दारुड्यांचं. ते दारू पिण्यासाठी कुठून पैसे आणि त्यांना लोक देतात बी बरं. लोक लय प्रसन्न होतात. आपल्या चांगल्या माणसांना पैसे मागू द्या, देत नाही, पण त्याची कन्व्हिन्स पॉवर लय भारी राहते ह्या दारुड्यांची. देव त्यांना एक चांगला सद्गुण देतात. म्हणजे तो दारू पिण्यासाठी काय काय जुगाड करीन याचा भरोसा नाही. तसंच हे मन काय करेन, इंद्रियाच्या संपर्कात आल्यानंतर तो काय करतो, आपल्याला दुःखाचं कारण होतं. आणि हे इंद्रिय डोळ्यानं पाहणे, कानानं ऐकणे, जिभेनं स्वाद घेणं, स्पर्श इंद्रिय. आणि मग इंद्रियाच्या संपर्क आल्यानंतर इंद्रिय त्याला काय करतात, नाचवतात. आणि मग पुढे म्हणतात भगवंत परकृष्ठानी करशिती. जसं तुम्ही जातं पाहिलं कधी रगडताना धान्य, ते रगडल्या जातं, तसं मन आणि इंद्रिय काय करतात, ह्या जीवात्म्याला रगडायचं काम करतात. सकाळपासून संध्याकाळी शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी, पारिवारिक कल, ऑफिसमधलं कल, किंवा कुठं कुठं रगडण्याचं कारण त्या मनामुळं होतं आहे. आता तुम्ही एवढं प्रवचन ऐकू द्या, तुमचं प्रवचन पल्ले जाणार नाही, मला माहीत आहे. का बरं, की तुम्ही प्रवचन ऐकलं, जसं तुम्ही सोडताना आणि घरी जाताना तुमचा ओरिजिनल स्वभाव म्हणतो येडे त्याच्याकडून नादी लागतो. त्यांचं कामच ते म्हणतो तू जे करतो ते खरं आहे, आणि मन म्हणतो नाही त्याच्या नादी लागू नको, तू तुझं आपलं जीवन जग आरामचे. आता घरी गेल्यानंतर टी व्ही मालिका पहा, एखादी येत असले तर जाऊ दे, उपासाचं काय, लगेच 5-10 मिनटामध्ये मन तुमचं, कारण की तुम्ही नियंत्रणात नाही आहे. जेव्हा तुम्ही मनाला, म्हणून आपल्याला मन नियंत्रित करायचं नाही, ते मनाला एंगेज करायचं. तर इथे परकुस्थानी करशिती म्हणजे तो रगडला जातो. अशा वेळेस रगडण्यापासून, म्हणून इथे सांगतात की त्या कारण मोक्षे बंध या विषया संज्ञा मुक्ते निर्विषय. म्हणून इथे सांगतात शास्त्र की इंद्रियाचे विषय आहेत ना, त्याच्यातून मुक्त झालं पाहिजे. इंद्रियाचे विषय कसे मुक्त होते, हे इंद्रियातून आपण तर मुक्त होऊ शकत नाही. पण या मनाला आणि इंद्रियाला काय केलं पाहिजे, डोळ्यानं भगवंताचं रूप पाहणे, जिवेनं आपण काही ना काही बडबड करतो, भगवंताचं नामस्मरण करणं. आपल्याला पहिले प्रत्येकाला खायला आवडतं तर कृष्णप्रसाद खाणे, कानानं काही ऐकायला आवडतं तर भजन ऐकलं पाहिजे, पायाला कुठं फिरण्याची इच्छा आहे तर आपण तीर्थयात्रा मंदिरात गेलं पाहिजे. हे जोपर्यंत इंद्रियानं एंगेज करणार नाही तोपर्यंत इंद्रिय आणि मन तुम्हाला माकडासारखं नाचवणार आहे. आचार्य म्हणून म्हणतात की आपण वाचलं पाहिजे. आणि या मनाच्या स्वभावाचा परिणाम काय होतो, रुची अरुची होतं, हर्ष शोक सुख दुःख होतं आहे, राग द्वेष. राग म्हणजे आसक्ती, आणि ती आसक्ती मनासारखं नाही गेलं द्वेष येतो,
आसक्ती आणि मोह याच्यामध्ये येतो आणि मग सुख दुःख आणि संकल्प विकल्पामध्ये त्या स्वभाव द्वंद्वात्म्याच्या विचारामध्ये तो फसतो आणि पुढे गेल्यानंतर का बरं करतो तर त्याचं वर्णन भगवंत गीतेमध्ये 6वा अध्याय श्लोक नंबर 34. ते म्हणतात की भगवंत एवढं सांगितल्यानंतर अर्जुन प्रश्नावर तो विचारतो भगवंताला की भगवंता चंचल ही मन कृष्णा प्रमार्थी बलवदृढम तस्यम निग्रम म्हणणे वायुर्ती सुदुष्करम. की भगवंता तुम्ही एवढं ज्ञान दिलं खरं आहे काय पण काय चंचल ही मन कृष्णा. अहो भगवंता तुम्ही ज्ञान देता सोपं आहे पण हे मन कसं आहे चंचल आहे. बरं चंचल नाही परमार्थी आहे. परमार्थी म्हणजे हट्टी आहे आणि हट्टी नाही तर बलदृढम सगळ्यात ताकद आहे शक्तिशाली आहे. आणि मग ते भगवान अर्जुन म्हणतो तस्यम निग्रम म्हणणे कसं काय शक्य आहे वायुरुती दुष्कर. मी वायूला कंट्रोल करू शकतो. कोणाला वायूला कंट्रोल करू शकतो पण माझ्या मनाला कंट्रोल नाही करू शकत भगवंता. भगवंत म्हणतात ठीक आहे. तर मग त्याच्या पुढच्यामध्ये जे श्लोकामध्ये 35मध्ये म्हणतात 6व्या अध्यायाच्या 35 श्लोक असंशय महाभाव. भगवंत म्हणतात हो खरं आहे संशय नाही याच्यामध्ये. महाभाव म्हणजे अर्जुना तो शक्तिशाली. मन दुर्निग्रम चंचलम खरंच आहे ते चंचल दुर्निग्रम आहे त्याला कंट्रोल करणं कठीण आहे. पण म्हणता अभ्यासून तो कौंतेय आणि वैराग्यानेच गृह्यते. 2 गोष्टी सांगतात भगवंत. भगवंत कोणत्या 2 गोष्टी सांगतात की भगवंत म्हणतात अर्जुनाला असंशय महाभाव ते खरं आहे दुर्निग्रह पण आहे पण तू 2 गोष्टी कर. कोणत्या 2 गोष्टी कर अभ्यासन तू कौंतेय प्रॅक्टिस कर आणि वैराग्याचं गृह्यते. वैराग्य कर. वैराग्य म्हणजे काय जे इंद्रिय विषयाची संपर्कात आलेले आहे त्याच्यातून तू बाहेर निघण्याचा प्रयत्न कर. आणि प्रॅक्टिस कशी करशील रेग्युलर तू अभ्यास करशील तरच तुला ते सोपं जाईन अन्यथा जाणार नाही. म्हणून भगवंत सांगतात अभ्यासून तू कौंतेय आणि वैराग्याचं गृह्यते. अभ्यास केला आणि वैराग्य केलं. वैराग्य म्हणजे काय की या भौतिक जगामध्ये शरीरानं तिथं राहायचं पण मनाने त्याच्यापासून डिटॅचमेंट राहायचं. कसं राहायचं जसं तुम्ही तुमच्याकडे खेडेगावमध्ये कधी पाहिलं असेल तुमच्याकडे बैल असतो तोपर्यंत त्याला चारा पाणी खाऊ घालतात. तोच बैल उद्या तुम्ही दुसऱ्याला लिखू द्या आणि तुमच्या दावणीला पुन्हा येऊ द्या. दावणी कळते ना तर तुम्ही त्याला हाकलून देतात का तर पहिल्या दिवशी तुमचा त्याचे स्नेह असतो आणि दुसऱ्या दिवशी वैराग्य निर्माण होतं आहे. त्याच्यामध्ये मोहममता राहत नाही सुख दुःख पण राहतं नाही खाल्लं नाही खाल्लं त्याचे नाही. तसं जगामध्ये ज्या वस्तू माझ्याजवळ आल्या ठीक आहे पण त्या वस्तू जर उद्या गेल्या ना मला काहीच फरक पडला नाही अशी अवस्था. जेव्हा ममत्व तुम्ही चिटकतात तेव्हा नाही का त्या दुःखाला कारण म्हणते आणि ममत्वातून बाहेर निघालात तर तुम्हाला सुखाला कारणीभूत ठरतात. म्हणून इथे मनाचे विकार सांगितलेले. कोणते विकार ते नाही झाले तर 6 विकार येतात. मनाचा म्हणजे पहिला येतो ते काम होतं. काम नाही पूर्ण झाला तो क्रोध येतो आणि क्रोधामुळं काय होतं मद येतं. मद म्हणजे अभिमान येतो मला कसं काय भेटलं आणि मदामुळं नंतर मोह होतो आणि मोहामध्ये त्याची बुद्धी काय होती भ्रष्ट होते. त्याला चांगलं वाईट काहीच कळत नाही आणि मग त्या मोहामध्ये लोभ होतो आणि लोभामुळं मात्सर्य होतं त्याचे विकार निर्माण होतात. आणि केल्यानंतर मनाचा भाव काय होतो जेव्हा ते शांत झालं की लगेच 4 भाव बदलतात त्याचे. कोणते दया. जर तुम्ही नियंत्रित केलं तर ह्या गोष्टी येतात आणि नियंत्रित नाही केल्या तर कोणत्या गोष्टी येतात 6 गोष्टी येतात. नियंत्रित नाही केलं तर 6 गोष्टी येतात आणि नियंत्रित केलं तर 4 गोष्टी येतात. कोणत्या दया. लोकांच्या प्रति दया येते. माझं काही नाही पण समोरच्या व्यक्तीला सांभाळायचं. दुसरे अनुकंपा. जे लहान आहेत त्यांच्या दया करणे जे समान आहे त्यांची मित्रता करणे आणि जे वरिष्ठ आहेत त्यांना आदर सत्कार देणं अनुकंपा. त्याच्यानंतर करुणा. करुणा म्हणजे पशु पक्षी प्राणी तो कोणावर जास्त चिडचिड करत नाही आणि सगळ्यात म्हणजे सहानुभूतीने जगत असतो तो. हे 4 त्याचे भाव निर्माण होतात आणि हे झाल्यानंतर तो ह्या तादात्म्य जी वृत्ती आहे त्याच्यातून मुक्ती होतो. तादात्म्य म्हणजे काय जेव्हा तुम्ही पती पत्नी लग्न होण्याच्या पहिले वेगळे राहतात पण लग्न झाल्यानंतर तुमच्यामध्ये तादात्म्य येत आहे आणि त्या तादात्म्यातून बरोबर तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही निर्णय घेता जे काही कार्य करतात त्याबरोबर तुम्हाला काय करायचं जाते त्या गोष्टीला फेस करावं लागते. तसंच मनाला तादात्म्य करताना तर तुम्हाला या गोष्टीला फेस करावं लागणार. पण त्या मनाच्या तादात्म्यातून मुक्त होताना थोडं शब्द क्लिष्ट आहे. तादात्म्य म्हणजे एकरूप होणं. तर त्या म्हणून इथे सांगतात की त्या व्यवहाराची
त्या तादात्म्यामुळे दोन गोष्टी होतात, व्यवहाराची प्रेरणा भेटते, दुसरे तणावातून जी उत्पन्न होणारी व्याधी आहे ती कमी होते, तिसरं गोष्ट म्हणजे जीवनाचा उद्देश काय हे तुमचा क्लिअर होतो. जोपर्यंत जीवनाचा उद्देश क्लिअर होत नाही तोपर्यंत ते काय करतं, ह्या व्याधीमध्ये अटकतं. म्हणून जीवनाचा उद्देश पूर्ण झाला तर मनोकामनाकडे जाते आणि मग त्या अध्यात्माचा फायदा याच्यामध्ये होतो. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मनाला नियंत्रण केलं पाहिजे आणि केल्यानंतर तादात्म्य सोडल्यानंतर पुढे हळूहळू आपण नाही का त्याच्यातून निघू शकतो. नाहीतर हे जर नाही सोडलं तर मन काय आहे, हे तुमचा मित्र पण आहे आणि तो तुमचा शत्रू आहे. कसं आहे, बंधुर आत्मा मनस्थ आत्मा येणे मेव आत्मा जिता येणं आत्मा शत्रुत्व वर्तते मेव शत्रुवत. जर तुम्ही मनाला मित्र केलं तर तुमचा मित्र आहे, पण त्या मित्राला तर तुम्ही शत्रू म्हटला, मनाचा शत्रू झाला तर तुमचा सगळ्यात मोठा शत्रू होऊन जातो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, मनाला जिंकलं पाहिजे आणि त्याच्या पुढे गेलं पाहिजे. आणि कोण जिंकू शकतं, ते म्हणतात जितात्मा प्रशांतस काय जितात्मा प्रशांतस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मान अपमान यो. जर त्यानं मनाला जिंकलं तर तो काय होतं, सुख दुःख मान अपमान लाभ हानी मान अपमानाच्या पलीकडे जाऊन स्वतःला तो कंट्रोल करतो आणि कंट्रोल केल्यानंतर त्याच्यामध्ये 4 गुण निर्माण होतात. ते कसे होतात कंट्रोल, तर ती विधी दिलेली. पहिलं म्हणजे सद्गुणाचा विकास होतो. काय होतं, सद्गुणाचा विकास. दुसरं, ते सद्गुणाचा विकास कुठं निर्माण होईल, सत्संगाच्या माध्यमातून. आणि सत्संगातून माध्यम झालं तर सदाचार वाढेल त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये. तिसरं, सदाचारामुळे सेवाभाव वाढेल. मग तो परिवाराचे असो, समाजाचे असो, नातेवाईकाची असो, भक्तीची असो, सेवा करू. आणि सेवेमुळं काय होईल, स्वाध्याय होईल आणि स्वाध्यायामुळं ध्यान लागेल आणि ध्यानामुळे काय होईल, ज्ञान ग्रहण करता येईल. ज्ञानग्रहातून ध्यान होईल आणि हे केल्यानंतर त्याला पोषक असणार वातावरण काय असलं पाहिजे, ह्या मनाला आहार पाहिजे. आणि आहार काय होतं, ते म्हणतात की आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्धी स्मृतिर्लब्धा, मनामध्ये ती स्मृती लाभ होते. आणि विशेष करून ह्या मनाला कंट्रोल करायचं असेल तर सगळ्यात चांगला मार्ग काय, आदि शंकराचार्य म्हणतात आणि ग्रंथकार म्हणतात की सत्संगत्वेन नितसंगसत्वे निसंगसत्वेन निर्मत्वा निर्मोहत्वेन निश्चलतत्वे निश्चलतत्वे जीवनमुक्ती. ही जीवनमुक्ती होती. काय, सत्संगातून निसत्संग भौतिक जगाचा संग निसटून जातो आणि निसंगत्वातून निर्मोह तुमचा मोह नष्ट होऊन काय होते, निर्मोह निश्चल तत्वे होतात. आणि निश्चल तत्वे झालं तर जीवनमुक्ती तुमच्या हातात आहे. ह्या जगामध्ये तुम्ही जीवनमुक्त झालेले आहेत. तर त्या जीवनमुक्तीसाठी आपण काय केलं पाहिजे, रेग्युलर येऊन सत्संग अटेंड केला पाहिजे आणि त्या सत्संगामध्ये जेवढं जमेल तेवढं फॉलो करा. ते पूर्ण करण्याची गरज नाही. आणि असं मनाला जर तुम्ही नित्यनेमानं 4 गोष्टीमध्ये लावला, काय, हरिनामाचा जप, हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम राम. मनाला मंत्र मेडिटेशन लावलं, मंत्र आहे ती मंत्र, तर मन कंट्रोल होतं. दुसरं, त्या मनाला काय करायचं, ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. बुद्धीला नाही का भगवंत गीतेमध्ये म्हणतात, जो बुद्धीच्याद्वारे मनाच्याद्वारे ग्रंथाचं अध्ययन करतो. म्हणून गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात, काही मागितलं नाही भगवंतांना, मत चित्ता मदगत प्राण, तुझं चित्त माझे लाव दे, आपलं मनमना मत भोगतो मध्याजी माणूस, तुझं मन मला अर्पण कर. आणि ती कुठं अर्पण करताना, ग्रंथाचं वाचन केल्यानंतर. ही गोष्ट करा. तिसरी गोष्ट, मन तुमचं भौतिक संसारामध्ये नको त्या गोष्टीमध्ये जात असेल तर मनाला भक्ताच्या संघामध्ये आणा. तिथे गेल्यानंतर तुम्ही सकारात्मक एनर्जी तुम्हाला भेटते, त्यांच्याकडून शिकण्यासारखे नवीन ज्ञान भेटते, जीवन जगण्याची कला भेटते. आणि आपल्या जीवनामध्ये जो क्रोध आहे, कंट्रोल करण्याची जी वृत्ती आहे ती हळूहळू कमी होत आहे. कारण संघाचा परिणाम होतो. तुम्ही ज्या संघात राहतात तसं तुमचं फ्युचर बनतं आहे. तुम्ही एकदम कामी, क्रोधी, लोभी, मद मात्सारे लोकांच्या राहतात तसं तुमचे विचार आणि मन बनतं आहे. पण तुम्ही सत्वगुणाच्या लोकात, जे भक्ती करणाऱ्या लोकांच्या संघात राहतात तशी तुमची बुद्धी होते. म्हणून ह्या मनाला कंट्रोल करण्यासाठी हळूहळू आपल्याला सत्संगात येऊन भक्ताचा संघ केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं की आहारशुद्धी ठेवली पाहिजे. आहार म्हणजे जे सात्विक आहार, जसं तुम्ही आहार घेता, रासिक आहार घेता, तर रासिक
काम क्रोध वाढत राहतो. तामसिक घेताना आळशी निद्रापणा वाढेल. म्हणून जेव्हा सात्विक आहार घेताना तुम्हाला तर त्या शरीराला आणि मनाला कंट्रोल. जर तामसिक आहार करतात ना ते सगळ्यात जास्त अग्रेसिव्ह होतात आणि मनाद्वारे तो चिडचिड करत राहतो. म्हणून सात्विक आहार घेऊन आपण 4 गोष्टी करायच्या मनाला कंट्रोल करण्यासाठी. कोणती? मंत्र मेडिटेशन करायचं. दुसरं काय करायचं? ग्रंथाचं वाचन करायचं. तिसरं चांगल्या लोकांच्या असोसिएशनमध्ये राहायचं. आणि चौथी गोष्ट आहार शिद्वा जेव्हा तुम्ही ते ठेवता तर त्या आहारामुळं काय होईल? ह्या गोष्टी हळूहळू त्या होतील आणि त्या मनाला जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी वारंवार करता तुम्ही सारखं वारंवार करताना तर एक दिवस तुमचा आत्मा आपलं मन आहे ते कंट्रोल होते. आणि ह्या जर वारंवार नाही केला तर मन सगळ्यात जास्त धोकादायक तुम्हाला देऊन कोणत्या गतीला घेऊन जाईल. मन एव मनुष्यानं कारण बंध मोक्ष. ते मन तुम्ही जर जिंकलं तर तुमच्या मोक्षाला कारण आहे आणि त्या मनाला तुम्ही जिंकलं नाही ते तुमच्या बंधनास कारण आहे. म्हणून आत्मा जेव्हा शरीर सुटतो ना पंचमहाभूताचं शरीर इथंच राहत आहे पण आत्म्याबरोबर 3 गोष्टी जातात. मन, बुद्धी आणि अहंकार. त्याला म्हणतात MBA. माइंड, इंटेलिजन आणि इगो हे जात आहे. तर अशा 3 गोष्टीला कारण की मन काय करतं? आत्म्याची पुढची गती ठरवतं. काय करतं? जसं हवा असते ना, हवा जेव्हा एखाद्या घाण वस्तून संपर्कात आलं ना घाण वास येतो आपल्याला. पण तीच हवा जेव्हा आपण सुगंधाच्या संपर्कात आलं ना तर तुम्हाला ते सुगंध देतं. तसंच मनाला तुम्ही जर भगवत भक्ती संलग्न केलं रेग्युलरली तर जेव्हा शरीर सोडलं तर पुढचं जीवन आपलं चांगलं होतं आहे आणि ह्या जीवनात पण आपण काय करू? सुखी समाधानी आनंदी जीवन जगू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. याच्यावर आणखीन